कर्क राशी 8 ते 14 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। तसेच या आठवड्यात चंद्रग्रहण लागणार आहे। तसेच पितृपक्षाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा कर्क राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। कर्क राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे। या आठवड्यात बुद्धिमत्ता आणि हुशारीमुळे कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे। समकालीन सामाजिक विकास होईल, शत्रूंवर विजय मिळवाल, मानसिक शक्तींमध्ये वाढ होईल, मित्रांचा पाठिंबा असेल आणि घरगुती समस्या सुटतील। कर्क राशी या आठवड्याच्या ग्रहण काळात तुम्ही खूप मोठे बदल अनुभवत आहात। गुरु अजूनही तुमच्या राशीत आहे, ज्यामुळे तुम्हाला ज्या सवयींनी तुम्हाला मागे ठेवले होते त्या सोडवण्यास मदत होते। तुमच्या क्षमतांना मुक्त करणे हा या मागील चंद्रग्रहणाचा विषय होता आणि या आठवड्यात तुम्हाला हे प्रत्यक्ष पाहण्यास मदत होईल। तुमच्या आठवड्यातील एक प्रमुख भाग म्हणजे समाजकारण असेल। तुम्ही तुमच्या मैत्रीवर अधिक लक्ष केंद्रित कराल आणि त्यांना अधिक जपून कसे ठेवायचे ते शिकाल। शुक्रवारी चंद्र मिथुन राशीत आल्यावर तुम्हाला काही बदलांचा अनुभव येऊ शकतो, परंतु यामुळे तुम्ही मोठे बदल कसे हाताळायचे याचा विचार करू शकता। विशेषतः या राशीत युरेनसच्या प्रतिगामीमुळे सतत आश्चर्य येत असतात। तथापि तुम्ही या बदलांना तोंड देण्यासाठी सज्ज आहात आणि विजयी होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान तुमच्याकडे आहे। कर्क राशीत या आठवड्यात आत्मचिंतन आणि संबंध जोपासण्यावर लक्ष केंद्रित केले आहे। तुमच्या राशीत चंद्राची उपस्थिती संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान वाढवते। वैयक्तिक बाबींमध्ये तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा। शुक्र घर आणि कुटुंबावर प्रकाश टाकतो, मनापासून संवाद साधण्यास आणि कदाचित घरातील सुधारणांना प्रोत्साहन देतो। आठवड्याच्या मध्यभागी आर्थिक बाबी समोर येतात। मंगळ सुरक्षितता वाढवणाऱ्या उपक्रमांना समर्थन देतो। महत्त्वपूर्ण बदल किंवा खर्च करण्यापूर्वी संशोधन करा। भावनिकदृष्ट्या 10 तारखेच्या आसपासचा काळ नातेसंबंधांमधील निराकरण न झालेल्या समस्या सोडवण्यासाठी योग्य आहे। खुल्या संवादामुळे उपचारांना चालना मिळते आणि बंध मजबूत होतात। 11 तारखेपर्यंत करिअरच्या संधी उजळतात, कारण बुध व्यावसायिक संवादात स्पष्टता आणण्यास मदत करतो। प्रगतीच्या संधी मिळवा। जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे निरोगी दिनचर्यावर लक्ष केंद्रित करा। चांगल्या आरोग्यासाठी विश्रांतीसह क्रियाकलाप संतुलित करा। सामाजिक कार्यक्रमांमध्ये आश्चर्य वाटू शकते, म्हणून मोकळे मन ठेवा। आठवड्याच्या अखेरीस शनी वैयक्तिक ध्येयांचे पुनर्परीक्षण करण्याचा आणि ते सध्याच्या आकांक्षांशी जुळवून घेण्याचा सल्ला देतो। कर्क राशी तुम्ही विकासाच्या मार्गावर आहात याची खात्री करा। कर्क राशी नवीन आठवड्यात प्रेमजीवन आनंददायी राहील। प्रेमी युगुलांमध्ये जुळवून घेणे उत्तम राहील। अविवाहितांमध्ये लग्न निश्चित होऊ शकते। जोडीदारासोबतच्या नातेसंबंधात जवळीक वाढेल। या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील। प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने नवीन संधी उपलब्ध होतील। कामाच्या ठिकाणी आदर वाढेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहील। उत्पन्न वाढेल आणि खर्चही जास्त होईल। जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याची योजना यशस्वी होऊ शकतात। पैशांची गुंतवणूक फायदेशीर ठरेल। आरोग्य सामान्य राहील। मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल। थकवा आणि तणाव टाळण्यासाठी योग आणि ध्यान फायदेशीर ठरतील। 8 ते 14 सप्टेंबर या अंदाजानुसार तुमच्या नोकरीत मागीलपेक्षा जास्त वेळ राहील। या 7 दिवसात तुमच्या घरात विविध स्थलांतर, दुरुस्ती किंवा सुधारणाशी संबंधित अधिक जबाबदारी निर्माण होईल। न्यायालयीन किंवा सरकारी संस्थेशी संपर्क साधण्यासाठी कागदपत्रे, करार इत्यादींसाठी हा एक अनुकूल आठवडा असेल। या 7 दिवसात अनपेक्षित पाहुणे तुम्हाला घरी आश्चर्यचकित करू शकतात। ते महत्त्वाच्या बातम्या आणतील किंवा एक मनोरंजक प्रस्ताव घेऊन येतील। एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी सकारात्मक आणि प्रगतिशील असू शकतो। या काळात तुम्ही अधिक आत्मविश्वासू दिसाल। सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध मजबूत होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या केवळ शांतच नाही तर सक्षम देखील वाटेल। कामाच्या आघाडीवर तुम्ही तुमची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता प्रगट कराल। तुम्ही आधी विचारात घेतलेल्या योजना अंमलात आणण्याची ही वेळ आहे। तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर सहज मात करा। वैयक्तिक नातेसंबंध देखील समाधानकारक प्रगती करू शकतात। जर तुम्ही एखाद्या खास नात्यात असाल तर तुम्हाला एकमेकांशी खोलवरचे नाते जाणवेल। संभाषणासाठी हा चांगला काळ आहे। तुमच्या भावना आणि विचार स्पष्टपणे व्यक्त करा।
आरोग्याच्या दृष्टिकोनातून पुरेशी विश्रांती आणि चांगले पोषण यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. योग किंवा ध्यान तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. या आठवड्यात संयम आणि सकारात्मक वर्तन आवश्यक आहे. तुमचे कठोर परिश्रम आणि संयम फळ देईल. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि पुढे जाण्याची अपेक्षा करा. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल, शुभ क्रमांक 3 असेल, शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की जास्त भावनिक होऊ नका, त्रास होऊ शकतो. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.